राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे, तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला दोन्ही सभागृहात मांडला जाईल। वित्तमंत्री अजित पवार हे विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतील। मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे। गळ्यात भगवी शाल टाकलेला फोटो हा शिवजयंतीतला आहे। चांगला फोटो वाटला म्हणून स्टेटसला ठेवला, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे। मला काँग्रेसने जबाबदारी दिलेली नसली तरी मी नाराज नाहीये, मात्र येत्या 2 दिवसांमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं धंगेकर यांनी सांगितलं। जनता दरबार यावरून गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्वांनाच मंत्रालयामध्ये यायला जमत नाही, तर काहींना आपली व्यथा कुठे मांडावी आणि कशी मांडावी हेही समजत नाही, म्हणून पालघरमध्ये जनता दरबार झाला असं नाईक म्हणाले। तर ठाण्यालाही जनता दरबार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार नसल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे आणि असं असलं तरी शाळांवरचं संकट टळल्याचं दिसत नाहीये। संच मान्यतेतल्या प्रक्रियेमध्ये कमी पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षकांची तरतूद नसल्याचं समजतंय, त्यामुळे आडमार्गाने शाळा बंद करण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। मराठी शाळांची संख्या कमी होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठी भाषेचं शिक्षणामध्ये प्रमाण कमी होताना दिसतंय, तर भाषा आपला अभिमान आणि अस्तित्व आहे। भाषा संपली तर आपलं अस्तित्व संपेल असं त्यांनी म्हटलंय। तसंच भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी खूप काम करावं लागेल असंही ते म्हणाले। मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत आणि शाळांचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे होतं असं मत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी व्यक्त केलंय। देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत असताना मराठी शाळा या बंद पडणं दुर्दैवी आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। याविषयी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दिल्लीमध्ये मराठी लोकांसाठी सभागृह उभं करू आणि त्या वास्तूसाठी किती कोटी रुपये लागले तरी देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। दिल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी महाराष्ट्राला साजेशी वास्तू या ठिकाणी उभारण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय। मुंबईतील धारावीमध्ये मराठी माणसाला मारहाण झाल्याची घटना घडली। मारहाणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या कपडे व्यावसायिकाला चोप दिला। मनसे सैनिकांनी कपड्याच्या दुकानात जाऊन राडा घातला। धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा इथं एका कार्यक्रमात भाजपा आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली। यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून धसांच्या भूमिकेचं स्वागत केलं। नितीन राऊत यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असं त्यांनी म्हटलं। परभणी आणि बीड या प्रकरणात अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याचं नितीन राऊत म्हणाले। मनपा निवडणुकीसंदर्भात गणेश नाईकांनी विधान केलं। 1995 सालापासून ज्या पक्षामध्ये राहिलोय त्या पक्षानं एकट्यानंच निवडणुका लढवलेल्या असं ते म्हणाले। तर उद्या महायुतीनं ठरवलं तर एकत्र लढावं तर निश्चितपणे त्या बाबतीत माझा विरोध नाही, मात्र त्यावेळेला परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील असंही त्यांनी म्हटलंय। कर्नाटक एसटी वाहतुकीवरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काळे फासणं, हल्ला करणं हे योग्य नाही, हे चुकीचे प्रकार आहेत आणि दोन्ही सरकारनं हा विषय सोडवला पाहिजे। वाहतूक बंद ठेवून चालणार नाही, तर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून हा विषय सोडवला पाहिजे असं मत महाजन यांनी दिलंय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राज्य राखीव पोलीस बटालियन निर्मिती स्थळाला मुनगंटीवार यांनी भेट दिली। दरम्यान प्रशासकीय इमारत आणि वसाहत बांधकामाची त्यांनी पाहणी केली। यावेळी सर्व व्यवस्थापन तसंच पर्यावरणपूरक सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। साताऱ्यामध्ये महामार्गालगत खासदार उदयनराजे भोसले यांचे 75 फुटी बॅनर उभारले आणि एका कार्यकर्त्यानं आनेवाडी टोलनाक्याच्या भागामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही बॅनरबाजी केली आहे। महामार्गालगत हा बॅनर उभा केल्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे। श्रीरामपूरचे माजी आमदार लहुजी कानडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्र दिले। उपाध्यक्षपदाबरोबर सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी म्हणून कानडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे। मध्य रेल्वेकडून 28 होळी स्पेशल ट्रेन धावणार आहेत। 9 मार्च ते 21 मार्च दरम्यान अनेक फेऱ्या असतील, तर या विशेष गाड्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे नागपूर दरम्यान धावणार आहेत। या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना रेल्वेच्या वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत राहावं लागणार आहे।
IIT मुंबईमध्ये 63वा पदवी प्रदान समारंभ पार पडला। यावेळी 354 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या। ऑगस्ट 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला। मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला वेग आलाय। शहर, पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरात आतापर्यंत यासाठी 26,000 मीटरहून अधिक रस्त्याचं खोदकाम केलंय। त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतुकीची कोंडी, धूळ, कामकाजामुळे होणारा आवाज या सर्वांचा त्रास सहन करावा लागतो। दुहेरी पदवीसाठी मुंबई विद्यापीठ 4 आणि इतर विद्यापीठांशी करार करणारे, पुण्यामधल्या COP तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणारे आणि त्याचबरोबर SNDT, सोमय्या आणि HSNC या विद्यापीठांशी बोलणी सुरू आहे। हे करार झाले तर विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार आहेत। सोलापुरातल्या होडगी रोडवरच्या विमानसेवा अजूनही सुरू झालेली नाहीये आणि विमानसेवा सुरू होण्यासाठी कुठलीही तारीख समोर येत नसल्यानं सोलापूरकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे आठवड्यातून 2 दिवस सोलापूरमधल्या कार्यालयामध्ये भेटणार आहेत आणि या भेटीमध्ये शहरातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते भेटी घेणार आहेत। त्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन आयुक्तांसमोर मांडू शकणार आहेत। जळगावच्या अमळनेरमध्ये रस्ता खोदकाम करताना पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चिखल झालाय। नागरिकांना पायी चालणं सुद्धा कठीण झालंय। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या 15 दिवसात पाईपलाईन फुटण्याच्या आणि गळती लागल्याच्या आता ही तिसरी घटना आहे। मुंबईच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांचं साम्राज्य अजूनही दिसून येते आणि परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम महापालिकेनं हाती घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक रस्त्यांवर फेरीवाल्यांच्या गाड्या राजरोस उभ्या असल्याचं चित्र आहे। नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमध्ये अवैध दारू विक्री सुरू होती आणि या विरोधात महिलांनी तोडफोड करून दारूचा हा अड्डा उद्ध्वस्त केला। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। मुंबईच्या गेटवे ते एलिफंटा अलिबाग जलवाहतूक करणाऱ्या लाकडी बोटी बदलून फायबरच्या बोटी वापरण्याचे राज्य सरकारनं निर्देश दिलेत। मात्र एक लाकडी बोट ही 1.5 कोटी रुपयांमध्ये येते, तर फायबर बोट ही 3.5 ते 4 कोटींच्या आसपास असते आणि त्यामुळे फायबरची बोट आम्हाला परवडणार कशी असा सवाल बोट व्यावसायिक करतात। POP मूर्तींना पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात POP मूर्तिकारांच्या संघटनेनं न्यायालयात जाण्याचं ठरवलंय आणि या बंदीमुळे अनेक मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेनं आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेण्याचं ठरवलंय। मुंबईमध्ये काही दिवसांपासून तापमान वाढत चाललंय। आज आणि उद्या मुंबईचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सलग तिसऱ्या दिवशी सांताक्रूजमध्ये कमाल तापमान रविवारी 37.2 अंशांवर पोहोचलं। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातल्या साटेली, भेंडशी, तिलारी भागामध्ये अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला तर काही भागामध्ये गारांचा पाऊस झाला। पावसामुळे घोटगे गावामध्ये हजारो केळीची झाडं ही वादळी वाऱ्यानं मोडून जमीनदोस्त झाली। पावसामुळे अनेक भागातला वीज पुरवठाही खंडित झाला। वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी संपत आला तरी सरासरी क्षेत्राच्या केवळ 4.92% क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे। यामध्ये सर्वाधिक 245 हेक्टर क्षेत्र हे केवळ उन्हाळी भुईमूग पिकाचे आहे, तर विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे उन्हाळी पिकांचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे।